श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. पॉझिटिव्ह एनर्जी तुम्ही माझ्याकडून घेत असता आणि पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करत असता. श्री स्वामी समर्थ. लव्ह रिलेशनमधलं सिक्रेट काय आहे याच्यावरती आपण काहीतरी एनर्जी चेक करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला काहीतरी गायडन्स मिळेल, काहीतरी आयुष्यात चेंज होईल. कोणतं सिक्रेट आहे जे तुम्हाला माहीत नाही आहे किंवा माहीत आहे पण त्याच्यावरती तुम्ही काय सोल्युशन करू शकत नाही आहे, त्याला गायडन्स काय आहे आपल्याकडे, हे आपण आता चेक करणार आहे. श्री स्वामी समर्थ. लव्ह रिलेशनसाठी कोणत्या गोष्टी घडत आहे, सिक्रेट कोणता आहे? यस, व्यक्ती आहे एक व्यक्ती आहे तुमच्यामध्ये, व्यक्ती आहे. थर्ड पार्टी सिच्युएशन आहे तुमच्यामध्ये, आहे वादविवाद आहे, टावर मुवमेंट येऊन गेलेले आहे, सगळं आहे, अबंडन्स. ओके, चला. एनर्जी तरी पूर्ण कनेक्टिव्ह अशी दिसते आहे की तुमचे पार्टनर जे आहेत, तुमचे थर्ड पार्टी सिच्युएशन आता दिसते आहे, थोडीफार तुमच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेले आहे. तुम्हाला कर्माचा काहीतरी त्रास होत आहे, कर्म तुम्हाला छळत आहे किंवा त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. तुमचे पार्टनर जे आहेत ते कुठेतरी खूप कुठेतरी इगोस्टिक झालेले असावेत, कुठेतरी इगोस्टिक झालेले असावेत, काहीतरी त्यांच्यापासून तुम्हाला त्रास होत आहे. आणि टावर मुवमेंट तुमच्यामध्ये येऊन गेलेले असावे, जेणेकरून तुमचे पार्टनर आहेत ते तुम्हाला सोडून गेले असावे. तुमचा पैसा, धन, संपत्ती सगळं घेऊन गेलेले आहेत किंवा तुमचं नुकसान करून गेलेले आहेत. तुमच्यामध्ये एक निगेटिव्हिटी शक्ती सोडून गेलेली आहे. तुम्ही एका राजासारखं जगत होता, त्याचं सगळं एक बदललेलं आहे, चेंज झालेलं आहे. आयुष्यात कष्ट, तिरस्कार सगळ्या गोष्टी तुमच्या उत्पन्न झालेल्या दिसत आहेत. काहीतरी अबंडन्स किंवा काही पैसा तुम्ही साठवून ठेवलेला होता, बँक बॅलन्स होता, त्या सगळा तुमचा संपलेला आहे, विश्वासघात केलेला आहे. तुमच्या पार्टनरने तुमच्यासोबत खूपच अप्रतिम विश्वासघात केलेला आहे. तुम्ही पूर्ण एका पर्वतावर जाऊन पोहोचला होता, सगळ्या गोष्टीची सिद्धी केली होती, सगळं अचीव केलं होतं, ते एकदमच ढासळलेले आहात, खाली कोसळलेले आहात. सगळ्या गोष्टी तुमच्या स्थिर झालेल्या आहेत, थांबलेल्या आहेत. आयुष्यात काय करावं काय नाही या सगळ्या गोष्टीचा अचानकपणे तुमच्यावर परिणाम झालेला आहे. वादविवाद होतो आहे, भांडण होत आहे, तिरस्कार होत आहे, पण कधीतरी एक अपत्य सुद्धा दिसत आहे, जेणेकरून तुमच्यामध्ये काहीतरी अपत्य आहे ते तुमच्याकडे असावं किंवा तुमच्या पार्टनरकडे असावं. कायदेशीर गोष्टी सुद्धा दिसत आहे, जेणेकरून तुमच्यामध्ये कायदा उभा राहिलेला आहे. तुम्ही परमेश्वराला न्याय मागण्यासाठी हात जोडत आहात की परमेश्वरा, या सगळ्यातून मला न्याय दे. माझ्यावरती इतका तिरस्कार, इतका क्लेश जो झाला, त्रास जो झाला, तो कशामुळे झालेला आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला त्रास होत आहे. अपेक्षा आहेत, होप्स आहे, तुम्हाला लवकरात लवकर यातून न्याय पाहिजे आहे, पण तुम्हाला निगेटिव्ह शक्ती थोडी आहे. स्वामी समर्थांची भक्ती तुम्ही करत असाल, खूप त्रास वेदना होत आहेत, जे काय आहे तुमच्याकडे ते नको झालेलं आहे तुम्हाला. फक्त तुम्हाला आता इतकाच त्रास होत आहे की माझा पार्टनर मला सोडून गेला ते गेला, पण माझ्या आयुष्यात इतकं दुःख मला देऊन गेलं, जेणेकरून मी आता परत उभा राहू शकत नाही, स्थिर होऊ शकत नाही, कारण ती बॅलन्स मी क्रिएट करायसाठी खूप प्रयत्न केला होता, खूप बॅलन्स केला होता, पण आता ते सगळं संपलेलं आहे, थांबलेलं आहे. काही गोष्टी अशा होत आहेत. लव्ह रिलेशनसाठी असू शकतं, मॅरेजसाठी सुद्धा असू शकतं, थर्ड पार्टी सिच्युएशन सुद्धा असू शकतं. लव्ह रिलेशनचं सिक्रेट जे आहे ते तुमचं हे आहे. तुम्ही स्वामी समर्थांची सेवा सुद्धा करत आहे, हे ते पण तितकंच खरं आहे. आपण कवड्यांवरती सुद्धा बघणार आहोत. आई जगदंबे माते, तुळजाभवानी मातेच्या बघा, मगाशी सुद्धा एनर्जी लहान मुलाची आली होती, आता पण लहान लेकराची एनर्जी दिसते आहे, जेणेकरून तुमच्या त्याच्यामुळे वादविवाद होत असेल किंवा प्रेग्नेन्सी अचानकपणे कन्सिव्ह झालेली असावी, तुम्हाला ते नको असेल किंवा त्याच्यासाठी अबॉर्शन सुद्धा असेल, अशा काही गोष्टी सुद्धा दिसत आहे. संततीसाठी सुद्धा तुम्ही थर्ड पार्टीशी डील करत आहात किंवा नवरा बायकोमध्ये वाद होत आहे किंवा प्रेग्नेन्सी न राहणे किंवा याच्यासाठी सुद्धा वाद दिसत आहे. थर्ड पार्टी सिच्युएशन आहे तुमच्या आयुष्यामध्ये. मोठ्या थोरा लोकांचा किंवा थोर व्यक्तींचा तुमच्या पार्टनरला किंवा तुम्हाला त्रास होताना दिसतो आहे, त्याच्यासाठी सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये परिस्थिती खूप डॅमेज झालेली आहे, तिरस्कार झालेला आहे, एकमेकांमध्ये वाद होत आहेत, त्याच्यासाठी सुद्धा किंवा मोठे वयस्कर व्यक्ती किंवा एखादी व्यक्ती जर आहे ती टॉर्चर करताना दिसत आहे, त्रास देताना दिसत आहे किंवा
आहे अशा काही गोष्टी ज्या आहेत त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतो आहे. मार्ग व्यवस्थित होता इतके दिवस, पण आता कुठेतरी मार्ग असा तिसरीकडे जात आहे. व्यवस्थित मार्ग, व्यवस्थित कोणत्याच गोष्टीला लागत नाही, व्यवस्थित काही घडत नाही, याचा तुम्हाला खूप त्रास होतो आहे. याच्यातून बाहेर कसं पडायचं याचा सुद्धा तुम्हाला प्रश्न पडलेला आहे. काय करावं यामध्ये, ह्या सगळ्या सिच्युएशनमधून पार कसं व्हायचं, पुढे कसं जायचं. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा तुम्हाला काय गायडन्स देताना दिसत आहेत हे आपण बघूयात. आध्यात्मिक शोधामध्ये राहा, आध्यात्मिक गोष्टींमध्ये रमा, त्यातून तुम्हाला काहीतरी ऊर्जा मिळेल. मगाशीच मी सांगितलेलं आहे की तुम्ही आज स्वामी समर्थांना खूप मानता, स्वामी समर्थांच्या जवळ तुमच्या काही प्रश्न सोडवण्यासाठी बसलेला आहेत. ही इथं पण गणेशजी सांगत आहेत की अध्यात्माकडे वळा, अध्यात्मातून तुम्ही मार्ग शोधा. त्या रिलेटेड तुमच्यामध्ये काहीतरी चेंज होतील, बदल होतील, काहीतरी उत्तर सापडेल तुम्हाला. तर तुम्हाला जर उत्तर हवं असेल अध्यात्माच्या मार्गातून, तुम्ही माझ्याशी सुद्धा कनेक्ट होऊ शकता, जेणेकरून तुम्हाला माझ्याकडून काहीतरी गायडन्स मिळेल, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. पर्सनल रीडिंगमध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी देऊ शकेल. परमेश्वराचा आशीर्वाद असणं गरजेचं आहे, तो सुद्धा आशीर्वाद तुमच्यावरती आहे. अध्यात्माकडे जास्त कल द्यायचा आहे, अध्यात्माचा अभ्यास करायचा आहे, अध्यात्मावरती तुम्हाला कल द्यायचा आहे, त्यांचं नामस्मरण जास्त करायचं आहे. ज्या आराध्य दैवताला तुम्ही मानत आहात त्याच्यावरती तुम्हाला फोकस द्यायचा आहे. आंतरिक ज्ञान म्हणजे आत्मा तुमचा, शरीर तुमचं, ऊर्जा तुमची काय सांगत आहे, स्वतःची एनर्जी तुम्हाला काय फील होत आहे, काय सांगत आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणून घेणं पण तितकंच गरजेचं आहे. त्यावरती कार्य करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. श्री स्वामी समर्थ. आता आपण दुसऱ्या डेकमधून बघणार आहोत की अजून एनर्जी तुमची काय आहे, अजून एनर्जी तुमची काय आहे. श्री स्वामी समर्थ. मला गायडन्स द्या. माझे व्ह्युअर्स आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये सिक्रेट जे आहे ते काय आहे किंवा काय असू शकतं. द हॅरोफेंट. दुर्गा माता. आध्यात्मिक शहाणपण, परंपरा, अनुरूपता, नैतिकता, निशा निशा शत्रू, नैतिकता, शहाणपण, आध्यात्मिक. इथं पण अध्यात्माचं दाखवत आहे. अध्यात्मावर जास्त तुम्हाला अवलंबून राहायचं आहे, अध्यात्मावर विश्वास ठेवायचा आहे, अध्यात्मावरती काही तुम्हाला अभ्यास करायचा आहे, अध्यात्मावर तुम्ही जास्त स्ट्रगल करायचं आहे, त्याच्यावरती फोकस द्यायचा आहे, जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह घडेल, काहीतरी पॉझिटिव्ह विचार होतील. अजून आपण ही परिस्थिती कधीपर्यंत बदलेल हे बघणार आहोत. ही परिस्थिती कधीपर्यंत बदलेल, चेंज कधीपर्यंत आहे लाईफमध्ये. श्री स्वामी समर्थ. चेंज कधीपर्यंत आहे, चेंज कधीपर्यंत होईल, चेंज कधीपर्यंत होणार आहे लाईफमध्ये. श्री स्वामी समर्थ. चेंज कधीपर्यंत होताना दिसतो आहे. श्री स्वामी समर्थ. 6 वीक, 6 आठवड्यांमध्ये सुद्धा फरक पडू शकतो किंवा तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी मिळू शकते. जितनी जल्दी हो सके उतना हो सकता है. याचा अर्थ असा आहे की लवकरात लवकर कंप्लीट होऊ शकेल. तुमच्या आयुष्यामध्ये चेंज येताना दिसतो आहे. जास्त दिवस नाही आहेत. इन द नेक्स्ट 10 डेज, 10 दिवसामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जा येऊ शकते, सकारात्मक बदल होऊ शकतात. तर श्री स्वामी समर्थ. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि एनर्जी कशी वाटली हे सांगायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.